विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर तलगरे। आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज तालुक्यातील वड्डी येथे झालेल्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत राजू वजीर यांनी तब्बल 804 मतांनी दणदणीत विजय मिळवला। या निवडणुकीत त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार रुपाली सुहास मखदूम भाजप यांचा पराभव केला। सुरुवातीपासूनच चुरशीची ठरलेली ही लढत अखेर वजीर यांच्या बाजूने झुकल्याचे चित्र मतमोजणीनंतर स्पष्ट झाले। दरम्यान ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाच्या पोटनिवडणुकीत रेश्मा शंकर वाघमारे यांनीही विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले। या दुहेरी विजयामुळे वजीर समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले। निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत जल्लोष केला। ढोल ताशांच्या गजरात आणि घोषणाबाजी करत विजयानंतर उत्साह साजरा करण्यात आला। गावात सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते। एकूणच वड्डी गावातील ही पोटनिवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची ठरली असून राजू वजीर यांच्या विजयामुळे स्थानिक राजकारणात नवे समीकरण निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत। आज वड्डी ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीमध्ये जनसुराज्य पक्षाचा मी जिल्ह्यातून पहिला लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आलेला आहे। याबद्दल माझ्या गावांनी, माझ्या बंधू भगिनी आणि पूर्ण गावच्या जनतेने मला प्रचंड मताने असं विजय करून दिलेला आहे। सर्वप्रथम मी गावातल्या समस्या म्हणजे महत्त्वाचं म्हणजे पाणी हा आमचा अजेंडा होता। दररोज 1 तास पाणी द्यायचं हे आम्ही ठरवलेलं आहे की गाव हे नदीच्या अंतरापासून जवळ असून देखील जुने राजकारणी लोक 25 वर्षात गावाला दररोज 1 तास पाणी द्यायचं काम करू शकत नाहीत। ती जुने राजकारणी लोक अगदी खालच्या पातळीला जाऊन माझ्यावर टीका केली, भानामती केले, वेगवेगळ्याचे प्रकारचे शिकवून गावात केले, खोटे आरोप केले, परंतु जनता न जुमानता मला प्रचंड मताने निवडून दिले। ह्याच्यापुढे वड्डीच्या कामाचा विकास कधी कमी पडणार नाही। आमचे नेते समीरदादा कदम मला शब्द दिल्यात की निधी हा राजू कधी कमी पडणार नाही, फक्त काम करायचं आहे। जनसुराज्य पक्ष फक्त कामाचा आहे, कामच करणार। ह्याच्यापुढे वड्डीच्या जनतेसाठी अहोरात्र मी झटणार, काम करणार, विकासाचं खातं उघडणार। सरपंच व्हायच्या पूर्वी पण दादाने आम्हाला भरमसाठ निधी दिलेला आहे गावात। आता झालंय म्हटल्यावर आणि पुन्हा त्याच्यापेक्षा तिप्पटीनं चौथीनं चौपटीनं निधी दादा देतील, आम्हाला अशी खात्री आहे। माझ्याबरोबर तसंच आमच्या वड्डीकरांनी रेश्माताई वाघमारे यांना देखील वार्ड क्रमांक 2 मध्ये प्रचंड असं मतानं निवडून दिलंय की हे सगळं वड्डीकरांचा विजय आहे। पूर्ण मला माझ्यासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा, वडीलधारी माणसांचा, सर्व महिला भगिनींचा विजय आहे। त्याच्यापुढे जनतेसाठी अहोरात्र मी झटणार। जय हिंद, जय महाराष्ट्र।